या समाजाला प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीने द्यावं। त्याचं कारण असं आहे की पुणे लोकसभा निवडणुकीत माननीय मुरलीधरांना मोहोळ असतील, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय हेमंतजी रासने असतील, युगराव अण्णा तापकीर असतील, लक्ष्मण जगताप, शंकरभाऊ जगताप असतील, महेशजी लांडगे असतील, असे महायुतीचे सर्व उमेदवार यांना सकल नाभिक समाजाच्या वतीने, बारा मुरलीधर समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला होता। आणि नुसता पाठिंबा नाही तर त्यांना भरघोस मतदान व्हावं यासाठी देखील आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करत होती। विशेषतः प्रत्येक भागातनं जास्तीत जास्त मतदान बूथस्तरीय जसं काम केलं जातं त्याच धर्तीवरती नाभिक समाजाचे कार्यकर्ते काम करत होते आणि घरती जेवढं जास्तीत जास्त मतदान विशेषतः भारतीय जनता पार्टीला होईल आणि महायुतीला होईल या दृष्टीने जास्तीत जास्त काम केलं होतं। तर त्याच्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाकडे एक हक्काने आणि विनंतीपूर्वक यावेळीच्या विधान परिषदेची जागा नाभिक समाजाला देण्यात यावी आणि ती भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी स्वतः संशोधन करून द्यावे। आमच्या कुठल्या नावाचा व्यक्तिगत असा आग्रह नाही, परंतु समाजातल्या एखाद्या जुन्या कार्यकर्त्याला, चांगल्या कार्यकर्त्याला द्यावी एवढी आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर संतसेना केशशिल्पी महामंडळाची जी स्थापना मागील 2 वर्षापूर्वी झाली होती तर त्याला एक सर्वसाधारणपणे मागच्या वेळेस अध्यक्ष नेमायचा होता, परंतु त्यावेळी विधानसभा निवडणुका आल्या आणि त्यावेळेस निवडणुका आल्यामुळे ती अध्यक्षपदाची नेमणूक रखडली। त्यावेळी काही महामंडळांच्या नियुक्त्या झाल्या, परंतु या महामंडळाची झाली नाही। तर यावेळेस तरी ती लवकर करावी। निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात हा विषय येतो आणि समाजाला ही जी आज मंडळ मिळालेलं आहे यातून जे समाजाचं भलं होणार आहे ते भलं होणार नाही, तर त्यासाठी एक 250 कोटी रुपयाची तरतूद करावी अशा पद्धतीची दुसरी मागणी आहे। आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य नेमावा आणि ती कमिटी कार्यान्वित करून महाराष्ट्रात त्याचं संपूर्ण कामकाज चालू करावं, जेणेकरून नाभिक समाजातला जो कारागीर आहे हा कुशल तयार होईल। कारण या मंडळाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे कुशल कारागीर तयार व्हावे, त्यांना आर्थिक ताकद मिळावी अशा पद्धतीची भूमिका या मंडळाची आहे आणि सरकारची देखील आहे। आम्ही देखील त्या संदर्भात पाठपुरावा केला होता, त्याला यश आलं आणि आता हे मंडळ स्थापन झाले, परंतु प्रत्यक्षात ते कारवाई जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा आम्हाला उपयोग होणार नाही, म्हणून आमची ही दुसरी मागणी। आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे प्रतापगडावरती जी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे शिवसृष्टीचे काम चालू करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि अफजल खानाची कबर त्या ठिकाणी काढली आणि संपूर्ण एक मोठं शिवसृष्टीचं दालन त्या ठिकाणी होते। तर त्या ठिकाणी प्रतापगडाचा इतिहास जर आपण बघितला तर होता जीवा म्हणून वाचल्याशिवाय या एका म्हणी भोवती फिरत असतो। तर त्यासाठी शिवाजी महाराजांचं एक स्वतंत्र दालन तयार करण्यात यावं, त्या AI च्या माध्यमातून किंवा 3Dच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचे जीवनातले प्रसंग त्या ठिकाणी दाखवण्यात यावेत, प्लस त्यांचा तिथं एक शिल्पकृती तयार करण्यात यावी, एक मोठं भव्य दिव्य स्मारक शिवाजी महाराजांचं देखील तिथं करावं अशा पद्धतीची आमची तिसरी या ठिकाणी मागणी आहे। आणि पुण्यामध्ये जे आता शिवसृष्टी आदरणीय बाबासाहेब जी पुरंदरे यांनी जे उभं केलं होतं त्यामध्ये देखील आता राज्य सरकारने 50 कोटीचा निधी दिलेला आहे आणि तो निधी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं एक स्वतंत्र दालन करण्याची मागणी तिथल्या चालवणाऱ्या सर्व प्रमुखांना आम्ही केली होती। तर ती देखील मागणी आमची या ठिकाणी आहे की आता निधी आलेला आहे तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं आणि शिवा काशीरांचं एखादं चांगलं स्मारक उभं करता आलं तर ती देखील आमची या ठिकाणी मागणी आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नाभिक समाजातला कारागीर 50 नंतर त्याची अवस्था फार अवघड होते, पायामध्ये गोळे